अतिशय मन विचलित असलेला व्यक्ती जर साधनेमध्ये ध्यानाला पहिले बसला तर तो ध्यान प्रॉपर करू शकणार नाही. एखादा मंत्र जर मला सूट करत नसेल तर हे कसं काय मला कळू शकतं, त्याचे काय संकेत मला येऊ शकतात? समजा जर र वरती अनुस्वार असेल आणि त्याला रम म्हणतो आपण, ते अग्नी तत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी तापट आहात आणि वारंवार तो बीजमंत्र आपल्या शरीरामध्ये काय करतो ना, आपण ते उच्चारतोय तर तुम्हाला ती जी विषय आहेत त्या विषयाला खूप अजून हायपर होणं जास्त सुरू होईल, ट्रिगर मोमेंट जास्त होतील ऍक्टिव्हेट. बरेच लोक म्हणतात ना की यांना वेडच लागले, त्या साधनेमुळे हे वेडेच झालेले आहेत. तर हे असं खरं असतं का? आता मी जर समजा एक घरगुती जर समजा एक साधक आहे आणि मी साधना विदाउट गायडन्स काही गोष्टी केल्यात आणि खूप तीव्र करून टाकल्यात, एक मुवमेंट अशी येते की त्या व्यक्तीला सायकोलॉजिकल इम्बॅलन्स होणं सुरू होतं. कारण की आपण संसारामध्ये आहोत, आपण हिमालयात नाही, तर त्यामुळे संसारिक असणाऱ्या व्यक्तींना कुंडलिनीची ऊर्जा प्रॉपर बॅलन्स होणंच ते पुढे पुढे जायला आवश्यक आहे. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे, पण मला साधना करायची, मला साधनेची सुरुवात करायची, तर मग त्याची सुरुवात मी कुठून केली पाहिजे किंवा कशी केली पाहिजे? कुठला पण एक मंत्र घ्या, ज्या मंत्रामध्ये किमान एक बीजमंत्र असेल. हा बीजमंत्र जो असेल, जसं ओम असेल, द्राम असेल, ब्रेम असेल, जो कुठला तुम्हाला बीजमंत्र जो तुम्हाला येतोय. मला नागाच्या संदर्भातल्या मुद्रा करण्याच्या खूप ऑटोमॅटिक व्हायला लागल्यात. म्हणजे नागमुद्रा सिंपल असते, अशी ही कनेक्टिंग पॉइंट असतं आणि ही जेव्हा नागमुद्रा या पद्धतीने ती येते आणि जेव्हा ते आकाश तत्वापर्यंत पोहोचतं इथे, म्हणजे डोळ्यांचे जे बुबुळ आहेत आपले हे प्रॉपरली असं वर असं कनेक्ट होऊन